आज दुपारी भोपाळच्या एका कौटुंबिक न्यायालयात काहीतरी वेगळं घडत होतं. कुठल्याही वादविवादाचा आवाज नव्हता. कुणी साक्ष देत नव्हतं. फक्त सगळ्यांच्या नजरा त्या खुर्चीकडे लागल्या होत्या, जिथे न्यायाधीश साहेब बसले होते आणि आता आपला निर्णय देणार होते. त्यांनी शांतपणे फाईल बंद केली, चष्मा काढला आणि गंभीर आवाजात म्हटलं, शेखर सिंह दर महिन्याला आपल्या घटस्फोटित पत्नी नंदिनीला 24,000 रुपयांचा गुजारा भत्ता देईल आणि त्याचबरोबर आपल्या 5 वर्षाच्या मुलगी पिहूच्या शिक्षणाची व इतर गरजेच्या खर्चाची जबाबदारीही पार पाडेल. निर्णय उच्चारताच संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. पण ज्या बाकावर शेखर बसला होता तिथे मात्र त्याची दुनिया कोसळून पडली होती. तो डोकं खाली घालून बसला होता, चेहरा हातात दडवला होता आणि डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. कोणत्याही आवाजाशिवाय जणू एखादं नातं आतूनच संपलं होतं. हळूहळू त्याने थरथरणारे खांदे आई सरला देवीकडे वळवले आणि तिच्या खांद्यावर चेहरा ठेवून रडू लागला. सरला देवीने थरथरणाऱ्या हातांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला, पण तिचे स्वतःचे डोळेही आता अश्रूंनी भरले होते. कारण तिला ठाऊक होतं, तिचा मुलगा फक्त एक केस हरला नाही, त्याने आयुष्यातील सगळ्यात प्रिय गोष्ट गमावली होती, आपली मुलगी, जिला आता दुसऱ्यांच्या सावलीत वाढताना तो फक्त दुरूनच पाहणार होता. दरम्यान कोर्टाच्या दुसऱ्या कोपऱ्यात नंदिनी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना दुःख, फक्त एक कडक पण थकलेली समाधानाची स्मित रेषा होती. जणू एखादी लांब लढाई ती जिंकली होती. तिने आपल्या 5 वर्षाच्या मुलगी पिहूचा हात धरला आणि कोर्टरूममधून बाहेर जायला निघाली. पण त्या क्षणी पिहूने हात झटकून घेतला आणि थेट पळत पप्पांच्या मिठीत शिरली. पप्पा, तिचा निरागस आवाज संपूर्ण कोर्टात घुमला. ती शेखरच्या मांडीवर चढली आणि रडत म्हणाली, पप्पा, तुम्ही का रडताय? मी काही चुकीचं केलंय का? प्लीज रडू नका ना पप्पा. शेखरने तिला छातीशी घट्ट धरलं आणि जोरजोरात रडू लागला. पिऊने आपल्या छोट्या हातांनी पप्पांच्या गालांवरील अश्रू पुसले आणि हलक्या आवाजात म्हणाली, पप्पा, मी आता कधीच खोड्या करणार नाही. होमवर्क वेळेवर करीन. फक्त घरी चला ना पप्पा. तेवढ्यात नंदिनी संतापाने पुढे आली आणि पिहूचा हात ओढून घेतला. पिहू, चल माझ्यासोबत आत्ताच. पिहूने आईकडे पाहिलं आणि मग पुन्हा पप्पांच्या मिठीत शिरली. मम्मी, प्लीज पप्पांनाही घेऊन चल ना. पण नंदिनीने तिचं काहीच ऐकलं नाही. तिने पिहूला उचललं आणि कोर्टाच्या लांब कॉरिडॉरकडे निघाली. पिहू आईच्या मिठीत होती, पण तिच्या डोळ्यांनी अजूनही मागे वडिलांकडेच पाहिलं. तिच्या निरागस डोळ्यात एकच प्रश्न तरंगत होता, पप्पा, तुम्ही माझ्यासोबत का येत नाही आहात? आणि ज्या क्षणी त्या कॉरिडॉरच्या वळणावरून पिहू नजरे आड झाली, शेखरची मिठी रिकामी झाली. पण त्याच्या डोळ्यात अजूनही फक्त पिहूची शेवटची झलक होती. तिथेच बसलेला शेखर हळूहळू मागे भूतकाळात गेला, जिथे हे नातं सुरू झालं होतं, जिथे त्याने स्वप्न विणली होती, जिथे पहिल्यांदा पप्पा होण्याची आशा निर्माण झाली होती. एक काळ होता जेव्हा शेखरच्या डोळ्यात आजच्यासारखी नमी नव्हती, तर एक चमक होती. भोपाळच्या MP नगरमध्ये एक छोटंसं भाड्याचं घर, प्रायव्हेट कंपनीची साधी नोकरी आणि आई सरला देवीच्या आशीर्वादांनी सजलेली त्याची छोटीशी दुनिया होती. पण त्याचं मन मोठं होतं. त्याची इच्छा होती की या घरात आणखीन एक नातं यावं, जीवनसाथीचं. त्याच आशेने नंदिनी त्याच्या आयुष्यात आली. लग्न अरेंज मॅरेज होतं, पण शेखरने ते अगदी मनापासून निभवायचं ठरवलं. नंदिनी दिसायला सुंदर, आधुनिक विचारांची, धडाडीची, स्वावलंबी आणि आत्मविश्वासी होती. शेखरला वाटलं, मी किती नशीबवान आहे की मला एवढी शिक्षित, स्मार्ट मुलगी मला पत्नी म्हणून मिळाली. लग्नाच्या सुरुवातीचे दिवसच वेगळे होते, थोडे औपचारिक, बनावट वाटणारे, पण शेखर आनंदी होता.
तो नंदिनीसाठी लहान सहान गोष्टी करत असे. चहात साखरेचं योग्य प्रमाण ठेवणं, ऑफिसवरून परतताना तिच्या आवडीची पेस्ट्री आणणं. हळूहळू मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावरची सुरुवातीची स्मित कमी होऊ लागली. आता ती शेखरच्या साधेपणावर टोमणे मारू लागली. कधी म्हणायची, तुला पार्टीचं काही कळत नाही. कधी म्हणायची, तुझे मित्र तर अगदी बोरिंग आहेत. शेखर हे सगळं ऐकत राहायचा, पण कधी उत्तर द्यायचं नाही. त्याला वाटायचं लग्नात थोडं ॲडजस्ट करावंच लागतं, म्हणून तो सगळं सहन करत राहिला. त्याला माहीत होतं की नंदिनीला स्वातंत्र्य प्रिय आहे, त्यामुळे त्याने कधी तिच्या आयुष्यात बंधन घालण्याचा प्रयत्न केला नाही. पण तेच स्वातंत्र्य हळूहळू दुराव्यात बदलू लागलं. नंदिनी उशिरापर्यंत कॉलेजमधल्या मित्रांशी फोनवर बोलत राहायची. प्रत्येक आठवड्यात पार्ट्यांना जायची. अनेकदा सकाळपर्यंत घरी यायची. शेखर शांतपणे तिची वाट पाहायचा, दरवाजा उघडायचा, जेवण गरम करून द्यायचा आणि मग गप्पच झोपायचा प्रयत्न करायचा. तो आतून तुटत होता, पण कधी ते दाखवत नव्हता. एक दिवस शेखरच्या आयुष्यात एक नवी प्रकाश किरण आली. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याला मुलगी झाली आहे, शेखरच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. त्याला वाटलं आता सगळं बदलेल. त्याने आईच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे म्हटलं. सुरुवातीला खरंच तसं वाटलंही. नंदिनीने 2-3 दिवस पिऊला मिठीत घेतले, फोटो काढले, काही गोड इन्स्टा स्टोरीज टाकल्या. पण त्यानंतर पुन्हा सगळं जुन्यासारखं सुरू झालं. पिहूच्या रडण्याचा आवाज नंदिनीला त्रास द्यायचा. ती म्हणायची, मी आई झाले, आया नाही. आणि मग ती जबाबदारी सरला देवींवर येऊन पडली. एक वृद्ध आई पुन्हा एकदा आईसारखीच झाली होती आपल्या नातीसाठी. शेखर दिवसा ऑफिस आणि रात्री घरातील प्रत्येक कोपरा सांभाळत होता, पण नंदिनी मात्र अजूनही पार्ट्यांमध्ये, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये आणि मित्रमैत्रिणींसोबतच्या आउटिंगमध्ये व्यस्त होती. हळूहळू पिऊच्या लहानशा मनाला समजायला लागलं होतं की आईच्या कुशीत तिला जागा नाही, पण आजीच्या गोष्टींमध्ये आणि पप्पांच्या मिठीत तिला खरी ऊब मिळते. शेखर तरीही आशावादी होता. त्याला वाटायचं कदाचित वेळ जसजसा जाईल तसं सगळं सुरळीत होईल. पण कुणाला ठाऊक होतं की आता जो वादळ येणार आहे तो फक्त विश्वासच नाही, तर शेखरचं संपूर्ण अस्तित्व मोडून टाकणार आहे. त्या संध्याकाळी शेखर थोडा लवकर ऑफिसमधून घरी आला. हातात पिऊसाठी गुलाबी फुगा होता आणि नंदिनीसाठी एक गुलाब. त्याला वाटलं आजची संध्याकाळ थोडी वेगळी असावी, थोडी जवळ आणणारी असावी. पण दार उघडलं तर सरला देवी समोर उभ्या होत्या. चेहऱ्यावर फिकी स्मित होती. त्यांनी सांगितलं, नंदिनी 3 दिवसांच्या ट्रिपला गेली आहे, कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींबरोबर. शेखरने शांतपणे मान हलवली. हे पहिल्यांदाच घडत नव्हतं. त्याला माहीत होतं की नंदिनीला फिरायला आवडतं, म्हणून त्याने कधी तिला रोखलं नव्हतं, कधी शंका घेतली नव्हती. पण यावेळी मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात काहीतरी चटका देत होतं. 3 दिवस गेले, मग 4था, मग 5वा. नंदिनी परतली नाही ना. तिने फोन केला. शेखरने फोन लावला तर फक्त एक टाळकं उत्तर, ट्रिप वाढली आहे. मग एके दिवशी शेखरच्या एका सहकार्याने त्याला काहीतरी दाखवलं. इंस्टाग्रामवरचा फोटो, लोकेशन टॅग इंदोर. त्या फोटोमध्ये नंदिनी एकटी नव्हती. तिच्यासोबत होता एक मुलगा, रोहित, आणि खाली कॅप्शन होतं, आता खरंच आयुष्यात आनंदी राहण्याचा अनुभव मिळतोय. शेखरच्या बोटांना थरथर आली. जणू कोणीतरी त्याच्या हृदयात खंजीर खुपसला होता. त्या रात्री शेखर छपरावर बसून राहिला. डोळ्यातून अश्रू नव्हते, फक्त एकच प्रश्न घुमत होता, मी नेमकं काय चूक केलं होतं. तरीही जेव्हा नंदिनी परतली त्याने काही विचारलं नाही. फक्त तिच्यासमोर उभा राहून शांतपणे म्हणाला, जे झालं ते झालं, पण आपण एकदा फक्त पिहूसाठी तरी प्रयत्न करू शकतो का? नंदिनी उपहासाने म्हणाली, एक कटू बेईमान हसू. तुझ्यासोबत प्रयत्न?
ज्या माणसाबरोबर राहताना दम घुटतो त्याच्यासोबत पुन्हा आयुष्य सुरू करायचं? कधीच नाही. मला रोहितवर प्रेम आहे आणि आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला घटस्फोट हवा आहे. शेखरची जीवच अडकली. श्वास थांबला, पण त्याने काही प्रतिवाद केला नाही. कारण त्याला ठाऊक होतं, लढाई लढण्यासाठी प्रेम उरलं पाहिजे आणि इथे आता काहीच शिल्लक नव्हतं. आई सरला देवींनीही पाहिलं की त्यांचा मुलगा पहिल्यांदाच आतून पूर्ण मोडून पडला आहे. प्रत्येक आईप्रमाणे त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, पण काही बोलू शकल्या नाहीत. काही दिवसांनी नंदिनीने घटस्फोटाची अर्जी दाखल केली. शेखरने कोर्टात कुठलीच लढाई लढली नाही, कारण त्याला नको होतं की पिहूच्या निष्पापतेवर या कटुत्वाच्या सावल्या पडाव्यात. पण जेव्हा निर्णय आला की पिहूची कस्टडी आईला दिली जाईल आणि शेखरला महिन्यात फक्त एकदाच भेटण्याची परवानगी असेल, तेव्हा मात्र त्याची दुनिया पूर्णपणे कोसळली. त्याने तेही मान्य केलं. इतकंच नव्हे तर ज्या घरात पिहूची पहिली हसण्याची चाहूल लागली होती, ते घरही नंदिनीला देऊन टाकलं. तो आईला घेऊन टीटी नगरच्या एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहायला गेला, फक्त या आशेवर की महिन्याचा तो एक दिवस येईल जेव्हा तो आपल्या मुलीला भेटू शकेल आणि त्या एका दिवसात तो तिला एवढं प्रेम देईल की उरलेल्या 30 दिवसांच्या वेदना कमी होती. घटस्फोटानंतर नंदिनीने नवी आयुष्य सुरू केलं. आता ती नोकरी करत होती, पण आयुष्याच्या नावाखाली तिच्याकडे फक्त स्वातंत्र्य होतं, जबाबदारी नव्हती. पिहू आता तिच्यासाठी एक रुटीन झाली होती. सकाळी निघताना ती पिहूला आयाकडे सोपवायची. दरम्यान नंदिनीच्या आयुष्यात आणखीन एक नाव आलं, विक्की. बेरोजगार, गैरजबाबदार आणि दारूच्या आहारी गेलेला, पण त्याच्या सोबतीत नंदिनीला पुन्हा तोच थ्रिल जाणवू लागला जो शेखरसोबत तिला कधीच मिळाला नव्हता. विक्की आता उघडपणे नंदिनीच्या घरी येऊ लागला. हळूहळू तिथेच रात्री घालू लागला. हे सगळं पिहू पाहत होती. तिच्या निरागस मनाला काही समजत नव्हतं, पण तिची आया मात्र सावध झाली होती. कारण अनेकदा तिने पाहिलं होतं की विक्कीची नजर पिहूकडे काहीशी जास्त वेळ थांबत होती. एक दिवस नंदिनी घरी नव्हती. विक्की आला. त्याने आयाला चहा आणायला बाहेर पाठवलं आणि स्वतः पिहू जवळ बसला. तिला मांडीवर घेतलं आणि तिच्या निरागस शरीराला जणू एखाद्या खेळण्यासारखं स्पर्श करायला लागला. पिहू घाबरली, झगडायचा प्रयत्न केला, पण विक्की तिच्या कानात फुसफुसला, जर कुणाला सांगितलंस तर तुला पण मारून टाकीन आणि तुझ्या मम्मीलाही. पिहू गप्प झाली. तिच्या मनात एक खोल भीती घर करू लागली. ती भीती आता रोज तिच्या सावलीसारखी तिच्या बरोबर चालू लागली. दिवस असो वा रात्र, तो भयंकर अनुभव तिची झोप मोडायचा. हे एकदाच घडलं असं नव्हतं. विकी जेव्हा जेव्हा घरी यायचा, पिहू सहन करायची. एकदा तर त्याने जळती सिगारेट तिच्या मांडीवर दाबली. पिहू वेदनेने किंचाळली. आया धावत आली. विकीने सफाई दिली. हातून सिगरेट पडली. चूक झाली. पण आयाला आता खात्री झाली होती की पुरेसं झालं आहे. मग आयाने ते धाडस केलं ज्यामुळे या कथेने नवीन वळण घेतलं. तिकडे शेखरला त्या महिन्यात पिहूला भेटण्याचा दिवस मिळाला. तो तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आला होता. एक छोटंसं टेडी बिअरही आणलं होतं. हृदयात हजारो भावना दाबून तो तिच्या समोर गेला. पण जसा पिहूला पाहिलं तसं ती धावत त्याच्या गळ्यात पडली नाही. ती आयाला घट्ट धरून थरथर कापत म्हणाली, पप्पा, मला भीती वाटते. शेखर काही समजूनच घेत नव्हता. त्याने हात पुढे केला, पण पिहू मागे सरकली. फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत राहिली, मला भीती वाटते पप्पा, खूप भीती वाटते. शेखरचं हृदय थांबल्यासारखं झालं. त्याने आयाला बाजूला नेलं आणि विचारलं, काय चाललंय माझ्या मुलीच्या आयुष्यात? आया काही वेळ गप्प राहिली. मग शांत स्वरात म्हणाली, बाबूजी, आता फार झालं आहे. तुम्हाला सगळं कळायलाच हवं. त्या रात्री शेखरला झोपच लागली नाही. पिहूचा थरथरता चेहरा, तिचा घाबरलेला आवाज
आणि आयाच्या अपूर्ण वाक्यांनी त्याला पूर्णपणे हादरवलं होतं. त्याला आता फक्त शंका नव्हती, तर पुरावे हवे होते. आणि त्याच रात्री त्याने ठरवलं की तो आता गप्प बसणार नाही. ही लढाई केवळ कस्टडीसाठी नाही, माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी आहे. पुढच्या दिवशी शेखर आणि आयाने एक योजना आखली. आयाने नंदिनीला सांगितलं की ती भाज्या आणायला बाहेर जात आहे, पण तिच्या खिशात फोन होता. रेकॉर्डिंग सुरू होतं. ती खरं तर बाहेर गेलीच नव्हती, दाराच्या मागे लपली होती. विकीला एकटा संधी मिळताच तो पुन्हा पिहूकडे गेला. त्याने तीच नीच हरकत पुन्हा सुरू केली, पण यावेळी त्याचे प्रत्येक शब्द, प्रत्येक हालचाल रेकॉर्ड होत होती. आयाने दरवाजा उघडला. विक्की घाबरला. आयाने पिहूला आपल्या कुशीत उचललं आणि ठाम स्वरात म्हणाली, आता तू वाचणार नाहीस. ती रेकॉर्डिंग घेऊन थेट शेखरकडे पोहोचली. शेखर आपल्या डोळ्यांसमोरचे पुरावे पाहून फुटफुटून रडू लागला. माझ्या गोड मुलीने हे सगळं कसं सहन केलं असेल. पण अश्रू पुसल्यावर तो थेट पोलीस स्टेशनला गेला. सगळे पुरावे दिले आणि तक्रार दाखल केली. विकीला त्याच रात्री अटक झाली. प्रकरण कोर्टात गेलं. यावेळी कोर्टात फक्त कायदा नव्हता, न्यायही होता. न्यायाधीशांनी आदेश दिला, पिहूची कस्टडी तात्काळ प्रभावाने तिच्या वडील शेखरला दिली जाते. आई नंदिनीला मानसिक समुपदेशानंतर आणि न्यायालयाच्या मूल्यमापनानंतरच मुलीला भेटण्याची सशर्त परवानगी असेल. शेखरने पिहूला आपल्या कुशीत घेतलं. तिच्या छोट्याशा हाताने त्याने स्वतःचे अश्रू पुसले आणि शांत स्वरात म्हणाला, आता कुणी तुला घाबरवणार नाही ग माझ्या लेकी. आता तुझा पप्पा नेहमी तुझ्या सोबत असेल. पिहूने हलक्या आवाजात विचारलं, आता मी तिथे जाणार नाही ना पप्पा? तो अंकल परत येणार तर नाही ना पप्पा? शेखरने तिचं कपाळावर चुंबन घेतलं. आता फक्त गोष्टी येतील ग बाळा, भीती नाही. शेखर पुन्हा जगू लागला. सरला देवी पुन्हा आजी म्हणून फुलू लागल्या. पण आईचं स्थान त्याच्या मनात अजूनही रिकामं होतं. आणि तिकडे नंदिनी, जी कधी सगळं सोडून गेली होती, आता एकटी पडली होती. विकीचं खरं रूप समजल्यावर आणि कोर्टाचा निर्णय ऐकून ती तुटून गेली. दिवस रात्र रडू लागली. आणि एक दिवस ती शेखरच्या दाराशी उभी राहिली. सरला देवीने दार उघडलं. समोर उभी होती तीच बाई, जिने कधी काळी या घराला घर मानलं नव्हतं. नंदिनीचा आवाज थरथरत होता, शेखर, मला पिऊला भेटायचं आहे. शेखर दारात उभाच म्हणाला, तू आपल्या मुलीचा विश्वास तोडलायस नंदिनी. ती आजही तुझ्यापासून घाबरते. जर खरंच तू आई आहेस तर आधी तिची भीती दूर कर, मगच प्रेमाची गोष्ट कर. नंदिनी फुटाफूट रडत म्हणाली, मी खूप काही गमावले शेखर, पण मला माझी मुलगी परत हवी आहे. कुठल्याही रूपात, तिची मैत्रीण म्हणून किंवा फक्त एक माणूस म्हणून सुद्धा. शेखर काही बोलला नाही. शांतपणे घरात निघून गेला. काही आठवड्यांनी कोर्टाच्या देखरेखीखाली बेटीची परवानगी मिळाली. नंदिनी आली. पिऊने तिला पाहिलं आणि थेट शेखरच्या कुशीत लपली. पण नंदिनीने हार मानली नाही. प्रत्येक भेटीत ती चॉकलेट आणायची, पुस्तकं आणायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरे प्रेम घेऊन यायची. हळूहळू पिहू तिच्याकडे बघायला लागली, मग बाजूला बसायला लागली. एक दिवस तर उद्यानात झुल्यावर बसून तिनेच विचारलं, मम्मी, ते गाणं गा ना, जे तू मला लहानपणी गाऊन दाखवायचीस. नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने तेच गाणं गुणगुणलं आणि पहिल्यांदाच पिहूने तिचा हात दूर केला नाही. होय, ती अजूनही शेखरच्या कुशीत झोपायची, पण कधीकधी नंदिनीशी गप्पाही मारायची. कदाचित जखमा भरायला लागल्या होत्या, कारण काही जखमा मलमाने नाही तर प्रेमाने, संयमाने आणि खरी निष्ठा ठेवूनच भरतात. पिहू आता हसायला लागली होती. रात्री भीतीने उठत नव्हती. तिच्या उशावर आता अश्रू नव्हते, तर गोष्टींच्या गोड आठवणी होत्या. शेखर आता फक्त वडील नव्हता, तो तिची ढाल होता, तिची पूर्ण दुनिया होता. आणि नंदिनी, ती आता
फक्त आई होण्याचा प्रयत्न करत नव्हती, तर आपल्या मुलीचा विश्वास परत मिळवण्यासाठी धडपडत होती. आणि एक दिवस पिहूने स्वतः शेखर आणि नंदिनीचा हात धरला आणि हसत म्हणाली, आता मला भीती नाही वाटत बाबा, मी पुन्हा तुमची छोटी परी झाले. त्या दिवशी शेखरच्या डोळ्यातील अश्रू दुःखाचे नव्हते, तर समाधानाचे होते. एका वडिलांचा सर्वात मोठा विजय होते ते. नंदिनीसोबत शेखर आता राहत होता, पण पूर्वीसारखं प्रेम मात्र आता शिल्लक नव्हतं. ती नजर नाही, ज्या डोळ्यांनी सगळं बोललं जायचं, ती शांतता नाही, ज्यातही ममता जाणवायची. ते दोघं आता एकत्र होते, पण फक्त या कारणासाठी की त्यांच्या मुलीला संपूर्ण कुटुंब हवं होतं. शेखरने नफरत केली नाही, उलट सगळं विसरून माफ केलं. पण माफ करणं म्हणजे पुन्हा मन पूर्वीसारखं होणं नाही. तो आता एक जबाबदार बाप होता, ज्याला ठाऊक होतं, जर मुलीला सुख द्यायचं असेल तर स्वतःचं दुःख मनात दडवून जगावं लागेल. नंदिनीही आता समजून गेली होती, शेखर तिला कधीच पूर्वीसारखं पाहणार नाही, पण ती आता आपल्या मुलीसाठी एक चांगली आई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होती. आणि इथेच प्रश्न उभा राहतो, प्रत्येक तुटलेल्या नात्याला माफीने आणि समजुतीने परत जोडता येतं का, की काही तडे कायमचेच राहतात? मित्रांनो, हीच होती आपली आजची कथा. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच अशाच एका नव्या आणि रोचक कथेसह भेटूया. तोपर्यंत आपले खूप खूप आभार. जय श्रीराम. धन्यवाद.